तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा करत उद्धव ठाकरे शिवसेना भवनात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार। गॅसच्या संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत दरम्यान इंडक्शन स्टोव्हची मागणी 30 पटीने वाढली असून बाजारात इलेक्ट्रिक स्टोव्हच्या किमती वाढल्या। मुंबईकर प्रवासातील थंडाव्याचा आनंद घेत वाढत्या उष्णतेमध्ये एसी लोकल प्रवाशांची संख्या आता वाढली आहे। दररोज 2.5 लाख लोक एसी लोकल ट्रेन मधून प्रवास करतात। मालाडच्या कुरार परिसरात 18 ते 20 मुलांनी 4 तरुणींवर हल्ला केलाय। ऑटो रिक्षामध्ये बसण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडलाय। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आरोपींना कठोरतम शिक्षा देण्याची केली मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मार्च, परंतु अनेक महिलांचं केवायसी अद्याप अपूर्ण। कागदपत्र लवकर पूर्ण करा।